लाखो भाविक, 320 एकर परिसर आणि आत्ममंथनाचा जागर, सांगलीत निरंकारी संत समागम। आत्मपरीक्षणातून सकारात्मक स्वधारणा निर्माण व्हावी या उदात्त हेतूने अखंडपणे कार्यरत असलेल्या संत निराकारी मिशनच्या वतीने आत्ममंथन या विषयावर महाराष्ट्राचा 19वा वार्षिक निरंकारी संत समागम येत्या 24 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत सांगली येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे। या विराट संत समागमास सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांचे पावन सान्निध्य लाभणार असून देश विदेशातून लाखो भाविक, श्रद्धाळू आणि नागरिक या समागमात सहभागी होणार आहेत। सुमारे 320 एकरांच्या विशाल परिसरात हा संत समागम पार पडणार असून यामधून अध्यात्म, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जागतिक पातळीवर पोहोचणार आहे। या भव्य आयोजनाच्या सर्व व्यवस्था 28 डिसेंबर 2025 पासून सद्गुरू माताजींच्या मार्गदर्शनानुसार संत निरंकारी मिशनच्या सेवादल आणि सेवकांकडून अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात येत आहेत। महाराष्ट्र निरंकारी संत समागम समितीचे अध्यक्ष श्री शंभूनाथ तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की लंगर सेवा, महाप्रसाद, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, पार्किंग, सहाय्यता केंद्रे, कॅन्टीन आदी सर्व मूलभूत सुविधांचे संचालन करण्यासाठी 30,000हून अधिक संत निरंकारी सेवा दलाचे सेवक पूर्ण समर्पण भावनेने कार्यरत आहेत। समागमाच्या 3ही दिवसात दररोज दुपारी 2:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुख्य सत्संग कार्यक्रम होणार असून प्रत्येक दिवशी सद्गुरूंच्या प्रेरणादायी प्रवचनाने सत्संगाचा समारोप केला जाणार आहे। यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून भाविकांच्या निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी सुमारे 2.5 लाख भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून भोजनासाठी 3 भव्य बंड अर्थात लंगर मंडप उभारण्यात आले आहेत। प्रत्येक मंडपात एका वेळेस 10,000 भाविकांना भोजनाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता संत निरंकारी मंडळाकडून घेतली जात आहे। या शिस्तबद्ध आणि विशाल संत समागमासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध प्रशासकीय यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। मानवी मनाची विचारसरणी, ज्ञान, विवेक आणि आत्मिक चिंतनाच्या माध्यमातून व्यापक करणाऱ्या या संत समागमासाठी संत निरंकारी मिशनने सर्व नागरिकांचे सादर स्वागत केले आहे। अपने जैसी भाषा नहीं मिलती तो हम दीवार खड़ी कर लेते हैं, ये मेरे जैसा नहीं है। चाहे बात वही कही जा रही हो, लेकिन चूंकि भाषा अलग है इसलिए हम समझते हैं बात भी अलग है। बात वही है लेकिन भाषा अलग है। किसी को पानी चाहिए तो उसने हिंदी भाषा में पानी कह दिया, अंग्रेजी में वाटर कह दिया, उर्दू में आप कह दिया, नीर कह दिया, जल कह दिया, जापानी भाषा में मीजू कह देते हैं। अनेक भाषाओं में अलग अलग है लेकिन पानी तो एक ही है। कि जो ये भक्तों की जो जनसंख्या, और तब थोड़े से ही चंद ऐसे संतों ने उसमें एक अपनी शुरुआत करी इस मिशन की, और उसके बाद एक कारवां चलता गया और फिर बाबा देव सिंह जी महाराज की कृपा से ये 2016 तक बाबा जी की एक अध्यक्षता में यहाँ पर मुंबई में समागम संपन्न हुए। और फिर पार्किंग हमारी 50 एकड़ अलग से है, कुल मिलाकर 370 एकड़ में हुआ है। और इससे 370 एकड़ जो का इंतजाम करना है, चाहे इसका साफ सफाई हो गया, माने कि बहुत बात नहीं है कि ज़मीन जो है खेती वाली ज़मीन है और उस ज़मीन के नीचे हमारे इरिगेशन पाइप लगे हुए हैं, और इरिगेशन पाइप जो है बरसों बरस से लगे हुए हैं। धन निरंकार, निरंकार धन्य है, गॉड इज ग्रेट। परमात्मा की स्तुति कि परमात्मा महान है। और ये सारे संत अगर निरंकारी मिशन की बात एक लाइन में करें, निरंकारी मिशन इज इक्वल टू ब्रह्म ज्ञान। या ठिकाणी या सांगलीच्या सांगलवाडी या गावाच्या शेत जमिनीमध्ये हा महाराष्ट्राचा 59वा संत निरंकारी समागम आयोजित केलेला आहे। हा समागम 24, 25, 26 विधिवतपणे संपन्न होणार आहे। 27 तारखेला सकाळी 11 ते 1 या वेळामध्ये सामुदायिक विवाह संपन्न होणार आहेत आणि संध्याकाळी एक गुरुवंदनेचा कार्यक्रम होणार आहे।
या समागम ग्राउंड हे 320 एकराचं आहे आणि त्याच्यासोबतच आजूबाजूला 50 एकराची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. या समागमसाठी भाविक सज्जन महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून तर येणार आहेतच आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा संतजन या ठिकाणी येणार आहेत. परदेशातून सुद्धा काही संतजन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. साधारण किती असणार आहे, किती लोक येण्याची शक्यता आहे? 5 ते 6 लोक येण्याची शक्यता आहे. जे एका दिवशी किती येतील, काही एका दिवशी येतील, काही 2 दिवस येतील, काही 3 दिवस येतील. सामूहिक लग्नाचा तुम्ही उल्लेख केला, किती लग्न यावेळेस या ठिकाणी संपन्न होतील? रजिस्ट्रेशन 62 जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अजूनही 2 दिवसाचा अवकाश आहे, यामध्ये अजूनही वाढू शकतात. 320 एकरची खरं तर जमीन तुम्ही सांगताय, ही शासकीय जमीन आहे की नाही, हे खाजगी शेतकऱ्यांची जमीन आहे. भाडे तत्व बी नाही, फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांनी सेवेमध्ये दिलेले आहे.